बदल होऊ शकतो. फक्त राजकारणापुरतं किंवा थोडक्या कामापुरतं कोणाशी जुळून घेणं हे स्वभाव नसताना हेमंत असे चांगले पद्धतीनं स्वभाव आहे. त्याच पद्धतीनं मुंडे साहेब असले कमी वेळात आमच्या वेळेची संबंध झाली काय असतो की आपण प्रामाणिकपणा जपला पाहिजे, त्या माणसाला न्याय दिला पाहिजे. यांच्यामुळे अध्यक्ष आहेत, कुठल्याही संघटनेला किंवा कुठल्याही अडचण असेल तर विरोध करण्यासाठी वेळोवेळी तयार असतात आणि समाजाच्या घटकाला एकत्र कसं आणून समाजाचा विकास कसा होईल हे देखील या सर्वांचे मी आभार मानतो आणि धन्यवादही देतो. आणि या विषयाबद्दल आज आपण जो विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे त्याच्यातून नक्कीच बाळपण आणि साठपण हे जुळून आलेले असतात. व्यक्तिमत्व जरा ठराविक विरंगुळा करण्यासाठी, आपले मत मांडण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी आपला कुठेतरी मैत्रीपणा पाहिजे, आपला संवाद पाहिजे. जेणेकरून आपण इतक्या दिवस केलेलं काम, इतक्या दिवस आपण केलेली आपुलकी याच्यापासून दूर गेलेलो असतो आणि आपल्या कुठेतरी विक्री जवळीकपणा आणि याच्यावरून एक चांगला उपक्रम कसा राबवता येईल आपल्याला. हा विरंगुळा फक्त विरंगुळा पुरता न राहता येणाऱ्या काळात या विरंगुळातून आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवण्याची मी तुम्हाला विनंती करतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की जेव्हा आपण 10 लोक असो, 5 लोक असो, 20 लोक असो, 50 लोक असो, आजूबाजूच्या परिसराला आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास न याची पुरेपूर आपण काळजी घेतली पाहिजे. कारण दैनंदिन जीवनात आपल्यासारखी बाहेरून आलेली लोक आहेत, व्यवसायाच्या दृष्टीकोनाने, आर्थिकच्या दृष्टीकोनाने, जेणेकरून दोन पैसे कमवण्यासाठी किंवा आपल्या पोटाची खलगी भरण्यासाठी त्यामुळे आपला विरंगुळा करत असताना आपण याची पुरेपूर काळजी घ्यावी ही विनंती करतो. आणि आम्हाला इथे सर्वांना बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद देतो.